मंग्या चला साईडला वा, साईडला वा, लवकरात लवकर चालू करू द्या सामना. चला उत्कृष्ट खेळी गेले प्रतीकनं आपल्या संघाला विनर करून दिलं. आणि आता चालू असणारा सामना विरजोली वर्सेस खामदे. विरजोली संघाने टॉस विन करून बॅटिंग घेतलेली आहे. बॅटिंग साठी 2 ओव्हर टाकण्यात येणार आहे, परंतु 5-5 बॉलाचे एक ओव्हर, एक ओव्हर 5 बॉलाची म्हणजे 10 बॉल. 10 बॉलाचा डायरेक्ट बॉल आहे. 10 बॉल, फक्त 10 बॉल खेळवण्यात येतील. आधी आपल्याला स्कोर बघायचे. आधी किती धावा पंचांनी तिकडे इशारा करायचा आहे. बोल्ड काय रनआउटच्या रूपात 1 विकेट. तो नाही आता नाही, ते संध्याकाळ झाली. आता काय, आता ते नाही चालत, ते दिवसाचं बोलायचं. चला पुढील चेंडू. आणि हा चेंडू अगदी लेगला टाकलेला चेंडू, स्क्वेअर लेगला टाकलेला चेंडू. किती धावा मिळतात पाहूया. 55 नाही, षटकार, 6 धावा, उत्तुंग षटकार. चांगल्या पद्धतीचं बॅटिंगचं प्रदर्शन पाहायला मिळतोय आपल्याला विरजोली संघाकडून, बॅट्समॅन कडून. स्कोर झालेला आहे तो 8. सलामीला आलेला बॅट्समन दोन्ही स्क्रीजवरती. आणि गोलंदाजीसाठी लंकेश आणि अमित. 1 धाव तर साहजिकच घेतलेली आहे. दुसरी धाव काढायला पाहतोय, 2 धावा पूर्ण, तिसरी धाव काढायला पाहतोय, पण 2 धावांवरती समाधान. धावसंख्या वाढलेली आहे, धावसंख्या झालेली आहे ती 10. वैयक्तिक पहिलं षटक. आणि हे पहिले षटक टाइमपास करू नका, पंचांनी सामना लगेच चालू करायचा आहे. वाईड बॉल, एक शॉर्ट बॉल, शॉर्ट रन ना, शॉर्ट रन. बोलायला तुम्ही पण आला तरी ते बोलायला जाता तेव्हा ते मिस्टेक माहिती पडतं. डॉट बॉल. धावसंख्या 10. 4 चेंडू 10 धावा. विकी कांबळे कुठे असतील तर त्यांनी स्टेजकडे लक्ष द्यायचं आहे. 1 धाव तर काढलीच आहे, दुसरी धाव काढायला पाहत आहेत, 2 धावा पूर्ण, तिसरी धाव काढायला पाहतोय आणि 2 धावांवरती समाधान. आणि षटक पूर्ण. 1 षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 12. चांगली अशी धावसंख्या आहे 12. शार्दूल दुसऱ्या षटक साठी शार्दूल असं सांगायला पाहिजे. मस्त चला. आणि हा चेंडू मात्र उत्कृष्ट पद्धतीचा चेंडू होता. मिडल स्टंप वरून चेंडू विकेट किपर कडे आणि विकेट किपर कडून गोलंदाजांकडे. निर्धाव चेंडू, चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. निर्धाव. पुढील चेंडू पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं षटक, संघाचं दुसरं षटक येऊन आलेत गोलंदाज. आणि हा चेंडू मात्र स्वयंसेवकांनी लक्ष द्यायचं आहे, स्वयंसेवकांनी लक्ष द्यायचं आहे. किती धावा. डॉट बॉल. आपल्या हितनं पण काय समजत. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि चांगल्या पद्धतीने कट करून एकच धाव
समाधान. धावसंख्या 13. हो चला पुढील चेंडू पुन्हा एकदा स्वयंसेवकांनी सगळं लक्ष द्यायचं आहे तिकडं सीमारेषेवरती. आणि हा सुद्धा चेंडू चांगल्या पद्धतीचा पाहूया रनआउटच्या रूपात होतंय की आऊट. आणि बाद फलंदाज बाद होऊन परततोय. आणि शेवटचा चेंडू धावसंख्या किती 13. धावसंख्या 13. 1 to go. शेवटचा चेंडू. आणि हा चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीचा गोलंदाजाने चकमकून टाकलेला आहे बॅट्समॅनला. आणि पाहूया किती धावा. एकच धाव आणि विकेट. 14 धावा झालेल्या आहेत आणि 15 साठी विन. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 15 धावा करा आणि आपला संघ विजयी करा. चला लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. पंचांनी लवकरात लवकर त्यांना बोलवायचं आहे. फिल्डिंग लगेच तयार करायची आहे. फिल्डिंग लावा. फलंदाजांना त्वरित लगेच आपल्या स्क्रीनवरती पाठवा. त्वरित लगेच फलंदाजाला पाठवायचं आहे. फिल्डिंग लागायच्या अगोदरच आपण पाठवायचं आहे कारण आपल्यालाच वेळ होणार आहे. आपल्यालाच चेंडू दिसायला पाहिजे. लंकेश आणि महेश आता माहिती पडेल. लंकेश कोळी आणि महेश कोळी. लंकेश कोळी आणि महेश कोळी. चला आणि गोलंदाजीसाठी कोण आहे. अमित सुतार. पहिला चेंडू अमित सुतारचं. आणि हा चेंडू उंच झळकवलेल्या चेंडूवरती पाहूया काय होतं या चेंडूवरती. आणि किती आऊट. झेलबाद चेंडू. या चेंडूवरती झेलबाद झालेला आहे. परततोय फलंदाज. चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी पाहायला मिळते ते आपल्याला. अमित कडून आणि आलेला फलंदाज कोण आलेला आहे तो कोण. शार्दूल. 1 डाऊन साठी आलेला शार्दूल. पाहूया पुढील चेंडू पुन्हा एकदा. आणि हा चेंडू अगदी पाहूया किती धावा आहेत. डॉट बॉल. चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. नीटचं काही समजलेलं नाही बॅट्समॅनला. स्क्रीनवरतीच चेंडू निर्धाव. आणि पुन्हा एकदा हा चेंडू मात्र आणि बरोबर तोपर्यंत फलंदाजाने 2 धावा पूर्ण केलेला आहे. झेल चांगला होता परंतु सुटलेला आहे आणि 2 धावा मिळाल्या आहेत त्या चेंडूवरती. आता पुन्हा एकदा पुढील चेंडू. आणि हा चेंडू सुद्धा मारण्याचा प्रयत्न होता परंतु ऑफ स्टंपच्या वरून जाणारा चेंडू होता. चांगला चेंडू होता. निर्धाव घोषित. धावसंख्या कायम रूपात किती आहे. 2. 4 बॉल आणि फक्त 2 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा अमित. आणि हा चेंडू पाहूया डॉट चेंडू. त्याचबरोबर 5 चेंडू मध्ये 2 धावा फक्त. चांगल्या 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. पल्लू
वैयक्तिक पहिलं षटक संघाचं दुसरं षटक आणि हा चेंडू मात्र टाकलेला. पाहूया किती धावा मिळतात त्या. 1-2 धावा पूर्ण केल्यात. पाहूया किती धावा मिळतात या चेंडूवरती. पंचांचा निर्णय इकडे. किती धावा आहेत त्या सांगायचे आहेत. एकच धाव. हां आऊट. बाद होऊन परततोय फलंदाज. एकच नाही एक धावसंख्या झालेली आहे ती 3 जिंकण्यासाठी. 12 धावांची गरज. जिंकण्यासाठी 12 धावांची गरज. 3 चेंडूमध्ये 12 धावा. षटकारांची आवश्यकता. चला पाहूया बॅट्समन अगदी आराम मध्ये. फिल्डर येतोय पकडतोय चेंडू. तोपर्यंत एकच धाव. धावसंख्या खूपच धीमी आणि 2 चेंडू आणि बाद होतोय. शार्दूल ना शार्दूल घेतली. शार्दूल चांगल्या पद्धतीचा गोलंदाजीचा. संघ विजय झाला काही आणि 2 चेंडू आणि धावा किती पाहिजे 11. आता नामुमकिन आहे. पाहूया चांगली फिल्डिंग. दोन्ही क्षेत्ररक्षक अगदी पडलेले आहेत. झुंजारू अशी फिल्डिंग. लढतीची फिल्डिंग. चांगल्या फिल्डिंगचा अशाच फिल्डिंग ना आपल्या सामनं आपल्या खिच्यात मध्ये घेता येतात. 1 चेंडू आणि 9 धावा. आता मात्र औपचारिकता. 9 धावा 1 चेंडू काही नाही. आज औपचारिकता आणि विरझोली संघ विजयी.